त्यात मोठी बातमी राज्यातल्या सत्ता संघर्षातली, ती म्हणजे या सत्ता संघर्षात जो सत्ता संघर्ष सर्वोच्च न्यायालयात पोहोचला होता, न्यायालयानं काही महत्त्वपूर्ण नोंदी घेतलेल्या आहेत। शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती आणि बंडखोरी केलेल्या 16 आमदारांवर कारवाई करायला सर्वोच्च न्यायालयानं कालावधी दिलाय। 12 जुलैपर्यंत लेखी उत्तर द्यायला सांगितलंय आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या वतीनेही सांगण्यात आलंय की 11 जुलैला पुढची सुनावणी होणार आहे, तर 12 जुलैपर्यंत कोणत्याही आमदारावर निलंबनाची कारवाई होणार नाही। तर आमदारांना उत्तर द्यायला 5 दिवसांचा कालावधी देण्यात आलाय। 5 दिवसात सर्व आमदारांना आपलं शपथपत्र सादर करायचं आहे। न्यायालयाच्या या निकालानंतर सध्याचे जे शिवसेनेनं नियुक्त केलेले गटनेते आहेत अजय चौधरी त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विनोद राठोड यांनी। पाहूयात। बातचीत करण्यासाठी शिवसेनेचे गटनेते अजय चौधरीजी, सर मला एक सांगा की आज ज्याप्रमाणे निकाल लागला आहे, आमदारांना कुठे ना कुठे दिलासा दिला असा दावा केला जात आहे, काय मत आहे यावर? अर्थात ती कोर्टाची कारवाई आहे। सुप्रीम कोर्ट सक्षम आहे निर्णय घेण्याला। सुप्रीम कोर्टाने 12 तारखेपर्यंत जे थांबायला सांगितले आहे, अर्थात सुप्रीम कोर्टामध्ये जे काय निर्णय होईल तो 12 तारखेला होईल, 11 तारखेला होईल। तो आम्हाला आल्यानंतर आम्ही त्याच्यावरती प्रतिक्रिया देऊ। परंतु भारतामध्ये सुप्रीम कोर्ट आपलं जे आहे ते अतिशय सक्षम आहे। अतिशय न्यायदानामध्ये किंवा चोख न्यायदानामध्ये त्यांची मती आहे। सुप्रीम कोर्ट जो निर्णय देईल त्यावेळी पाहू। एक विचार जर केला तर सरकारला समर्थन जे पाठिंब्याची संख्या मात्र कमी होताना जे सरकार अल्पमतात असल्याचाही त्या ठिकाणी दावा करण्यात आला आहे। यावेळेला खरंच सरकार अल्पमतामध्ये आहे असं ते कुठे सिद्ध होणार? कोण बोलतो म्हणून होणार का? सरकार बहुमतात आहे का अल्पमतात आहे सिद्ध करण्याकरता हे विधिमंडळामध्ये व्हायला लागते। विधिमंडळामध्ये मतदानाद्वारे असेल, आवाजी मतदानाद्वारे असेल, ते विधिमंडळात ज्यावेळी येतील आमदार त्यावेळी ते होईल। त्यांना सरकार अल्पमतात आहे तर या इथे आणि फ्लोअर टेस्ट करा, फ्लोअरवरती या सगळेजण। सरकार अल्पमतात आहे का बहुमतात आहे त्याच्यानंतर ते सिद्ध होईल। सर प्रश्न असा आणखी एक आहे की जे आमदार आहेत ते तिकडे गेले आहेत, त्यामुळे जे सरकारचं जे स्ट्रक्चर आहे ते या ठिकाणी बिघडताना पाहायला मिळत आहे। खास करून शिवसेनेला फार मोठी अडचण निर्माण होत आहे। जे सर्वसामान्यांचे कामं व्हायला पाहिजे ते होणे, मुक्काम मात्र त्या ठिकाणी वाढताना दिसत आहे। त्यामुळे सर्वसामान्य जी जनता आहे ती हवालदिली या ठिकाणी पाहायला काय हवालदिल म्हणजे काय? अशी मला 4 उदाहरणं द्या। तुमच्याकडे कोणी तक्रार केली आमची कामं होत नाहीत म्हणून? मंत्री असले अर्थात त्या खात्याला न्याय देण्याकरता मंत्री असायलाच पाहिजे, परंतु जनता हवालदिला असं चित्र आपण तिथं उभं करताय। कामं चालू आहेत, आमचे जे मंत्री आहेत ते काम करतायत, राष्ट्रवादीचे जे मंत्री आहेत ते मंत्रालयात आहेत, काँग्रेसचे मंत्री आहेत ते मंत्रालयात आहेत। त्यामुळे जनता हवालदिल झाले असं मला वाटत नाही की असा काही प्रसंग आहे। हिंदुत्वाची खरी लढाई आहे असं बोलत आहे। बाळासाहेबांचं हिंदुत्व आता असलेली शिवसेना विसरली आहे असं नेत्यांकडून बोलत आहे। पत्रकही त्याबाबत काढली जात आहे। बाळासाहेबांचं खरंच हिंदुत्व विसरले आहे असं वाटतं? हे कोणी बोलावं? बघा, बाळासाहेबांचं हिंदुत्व, बाळासाहेबांचे विचार घेऊनच आतापर्यंत आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी आहे शिवसेनेचे गटनेते अजय चौधरीजी। त्यामुळे अजय चौधरी यांनी म्हटलंय की जनतेत रोष आहे, पण कामं थांबलेत असं झालेलं नाहीये, तर कामं सुरू आहेत। मंत्रालयात प्रशासन सुरू आहे, मुख्यमंत्री त्यांच्या पद्धतीनं काम करतायत, पण बंडखोर आमदारांनी समोर आलं पाहिजे आणि या सगळ्या प्रक्रियेला समोर येऊन उत्तर दिलं पाहिजे असंही अजय चौधरी जे शिवसेनेनं नियुक्त केलेले गटनेते आहेत त्यांनी म्हटलंय। त्यामुळे बंडखोर आमदारांना तूर्तास निलंबनापासून दिलासा मिळालाय, पण त्याच वेळेला सध्याचे प्रतोद, माजी प्रतोद शिवसेनेचे दोघांनाही नोटिसा बजावण्यात आली आहेत। राज्याचे विधानसभेचे जे उपाध्यक्ष आहेत नरहरी झिरवळ त्यांनाही नोटीस बजावून आपापली बाजू मांडण्यासाठी वेळ देण्यात आला आहे। तर जे बंडखोर आमदार आहेत त्यांनी 2 दिन के अंदर मांगा था।
सुप्रीम कोर्ट के आज सुनवाई में किसी को रिलीफ तो मेरे ख्याल से नहीं मिला, लेकिन सुप्रीम कोर्ट ने बात कही है कि 11 तारीख तक वो रिप्लाई डिप्टी स्पीकर को दे सकते हैं। लेकिन जहाँ तक काउंटर एलिगेशंस थे महाराष्ट्र गवर्नमेंट की तरफ से और 12 विधायकों की तरफ से, और इसीलिए सुप्रीम कोर्ट ने कहा कि महाराष्ट्र गवर्नमेंट के जो डिप्टी स्पीकर है और शिवसेना के जो प्रतोद है उनको हलफनामा कोर्ट में दर्ज करने के लिए कहा, और इसकी पूरी सुनवाई 12 तारीख को होगी। 12 तारीख को सुनवाई होगी, लेकिन उसके पहले क्या किसी तरीके कोई रोक लगाई गई है फ्लोर टेस्ट करने पे या किसी और तरीके किसी और कार्रवाई? देखिए, कोई भी सरकार ये मेजॉरिटी में हो या माइनॉरिटी, उसका फैसला तो फ्लोर में ही होगा, हाउस में होगा, और उसके लिए अभी तक मुझे कोई रोक नहीं लगाई गई है। लेकिन हाँ, बात ये ज़रूर है कि सरकार की तरफ से एक दलील कोर्ट में आज पेश की गई थी कि किसी भी तरह किसी ने नो कॉन्फिडेंस मोशन नहीं लाना चाहिए, लेकिन सुप्रीम कोर्ट ने कहा वो सिचुएशन आज नहीं है और इसलिए हम कुछ इस पर टिप्पणी नहीं करेंगे। तो मुझे लगता है कि सुप्रीम कोर्ट ने आज किसी पे रोक नहीं लगा सकती। थेट जाऊयात, किरीट सोमय्या बोलतायत, भाजपचे नेते। 90 साल की माँ को, मेरे बेटे को, मुझे जेल में डालने के जितने प्रयास करने वो करे, लेकिन हिसाब तो देना पड़ेगा। वो पत्राचाल का घोटाला हो, वो वसई की जमीन का घोटाला हो, DHFL का हो, HDIL का हो, PMC बैंक का हो, हिसाब तो लेके रहूंगा। काही वेळापूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर या सगळ्या विषयातले तज्ञ नीरज कौल यांनी काय म्हटले पाहूया। जब तक एक नोटिस एक डेप्टी स्पीकर या स्पीकर के रिमूवल के लिए पेंडिंग हो, तब तक वो डिस्क्वालिफिकेशन ऑफ मेंबर्स की इशू नहीं डिसाइड कर सकते हैं। कोर्ट ने दूसरी साइड को टाइम फाइल करने का रिप्लाई फाइल करने का टाइम दिया है, और इन द मीन टाइम ये कहा है कि हमारा समय जो आज एक्सपायर कर रहा था 5 बजे 27 को, वो रिप्लाई फाइल करने का टाइम 12 जुलाई तक एक्सटेंड का, 12 या 11 वो आप चेक कर लीजिएगा, एक्सटेंड कर दिया गया है। और दूसरा जो 39 MLAs हैं, उनके फैमिली मेम्बर्स हैं एट्सेट्रा, उनकी लाइफ एंड लिबर्टी को स्टेट गवर्नमेंट प्रोटेक्ट करेगी, और स्टेट गवर्नमेंट ने अंडरटेकिंग भी दी है कि वो कर रही है और करेगी भी। पळून गेलेले आहेत आणि इतरांना फसवतात की शिवसेनेत राहणार। जे पळून गेलेले आहेत त्यांना भाजपमध्ये किंवा मनसेमध्ये किंवा प्रहारमध्ये विलीन केल्याशिवाय पर्याय नाही। ज्या लोकांना परत यायचं काही संपर्कात आहेत त्यांचे दरवाजे खुले। तर आमदारांनी एक पत्रक काढलंय की हिंदुत्वाची गळचेपी होते, शरद पवारांच्या दावणीला पक्ष बांधलाय। 2.5 वर्ष ज्यांनी मंत्रिपद भोगली, मजा केली, कामं केली की नाही, मला आता खरोखर डाऊट हे लागले कारण एवढं खोटं बोलायला लागले तर आमच्याशी पण सतत खोटच बोलत असतील। संजय राऊतांना ईडीची नोटीस आली, राजकीय सर्कस झाली आता। चला आता तुझं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे होते, त्यांनी स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की निर्णय दिलेला आहे। आज जो न्यायालयाने निर्णय दिलेला आहे, विधानसभेचे उपाध्यक्ष यांनी एक फतवा काढून जे महाराष्ट्राच्या विधानसभेचे जे आमदार आहेत, शिवसेना पक्षाचे जे आमदार आहेत, त्यांना बडतर्फ करण्याचा, त्यांच्यावर अपात्र करण्याचा जो निर्णय घेतला होता, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही एक्सप्लेनेशन द्या, नाहीतर तुम्हाला बडतर्फ करू, हा जो निर्णय जो घेतला होता, हा तुगलकी निर्णय ज्यांनी घेतला होता, शिवसेना संपवण्यासाठी जो राष्ट्रवादी पक्षाचा मेंबर आहे आमदार, त्यांनी हा जो निर्णय घेतला होता, त्या निर्णयाला मोठी चपराक सर्वोच्च न्यायालयाने दिलेली आहे आणि तो निर्णय त्यांनी पुढे ढकललेला आहे। आणि या न्यायालयाच्या निर्णयामुळे काय होणार आहे आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। तो निर्णय त्यांनी पुढे ढकललेला आहे, 12 तारखेपर्यंत मुदत दिलेली आहे, आणि त्याचबरोबर त्या सर्व आमदारांची सुरक्षता, त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी ही महाराष्ट्र सरकारची आहे, हा सुद्धा निर्णय त्यांनी दिलेला आहे। आणि या न्यायाच्या निर्णयाचं स्वागत करण्याकरता आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत। पहिल्यांदा जी आपण मूव केली, ती मूव झाल्यानंतर पहिला आपल्याला विजय मिळालेला आहे। पहिलीच मूव आपण केलेली आहे, त्या पहिल्याच मूव मध्ये आपल्याला मोठा विजय मिळालेला आहे। सत्याचा नेहमी बोला अरे थोडा आरामात आपल्या बाजूला
सत्याचा विजय, हिंदुत्वाचा विजय, पहिलीच आपण मूव्ह केली आणि पहिल्याच मूव्हला आपल्याला यश मिळालं. हा सत्याचा विजय आहे आणि जी विचारधारा पुढे घेऊन जात होतो त्या विचारधारेचा हा विजय आहे, हा हिंदुत्वाचा विजय आहे. यतो धर्म ततो जया, म्हणजे जिथे तिथे धर्म आहे तिथे तिथे विजय आहे. आणि आज सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिलेला आहे, जसं मस्के साहेब म्हणाले की एक तुगलकी फरमान काढलेलं की या सगळ्या आमदारांचं जे आहे हे निलंबन करावं, एक चांगली चपराक जी आहे ती सुप्रीम कोर्टाने लगावलेली आहे. आणि आज या सर्व बाबतींवरती स्टे आलेला आहे. तर मी सुप्रीम कोर्टाचा इकडे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आज सत्याच्या बाजूने निर्णय झालेला आहे. सर, सुप्रीम कोर्टाने असं निरीक्षण नोंदवलंय की आपण अविश्वास प्रस्ताव जो आहे तो उपाध्यक्षांकडे आणलेला आहे, तर महाविकास आघाडीकडे बहुमत आहे. प्रस्ताव बारा जुलैपर्यंत आमदारांना खरं तर लेखी उत्तर जे आहे ते कोर्टाला कळवायचं सगळ्या पक्षाच्या मत बजावलेलं आहे. काय वाटतं, एक सकारात्मक उत्तर जे आहे ते कोर्टाकडे जाईल आणि अपात्रतेची कारवाई करेल? नक्कीच. आता जो काही कोर्टाचा ऑर्डर मी पूर्ण वाचलेली नाहीये, कोर्टाची पूर्ण ऑर्डर आल्यानंतर आपण त्याचा अभ्यास करू. बाकी सगळे जे आहे ते त्याचा अभ्यास करतील आणि पुढे जे योग्य पावलं जे आहेत ते उचलल्या जातील. सर, आज तुम्ही खरं तर कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत जे आहे ते फटाके फोडून केलंय. नव्या सरकारचे फटाके नेमके कधी फोडणार? आपल्याला लवकरच बघायला मिळेल. आणि आज थोड्या वेळा अगोदर आम्ही सर्वजण जे आहे ते दिघे साहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी शक्तीस्थळावरती गेलो होतो. आणि तिथे गेल्यानंतर दिघे साहेबांनी खऱ्या अर्थाने आशीर्वाद दिला आणि त्याच्यामुळे त्याची प्रचिती आहे ती आपल्याला लगेच इकडे पाहायला मिळाली. निर्णय जो आहे तो कोर्टाचा हा बाजूनी लागलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सगळी जी अजून कायदेशीर लढाई आहे ती लढून पुढे जे काय आपल्याला चांगलंच पाहायला मिळणार आहे. सर, तुम्ही असं म्हणालात की मात्र हा जो निर्णय जो आहे असं म्हणताय की हा तुगलकी निर्णय होता, मात्र हा प्रस्तावात जो आहे तो शिवसेना नेत्यांनी खरं तर दिलेला होता की विधिमंडळाच्या पक्षाच्या बैठकीला या आमदारांनी गैरहजेरी दर्शवली, पक्षाचा अवमान केल्यामुळे हे असं सगळं होत नसतं. जे काही विधिमंडळामधला जो उपाध्यक्ष आहे त्याला जे पॉवर्स आहेत, त्याला जे राईट्स आहेत, जर विधिमंडळामध्ये व्हीपच्या विरोधामध्ये जर कारवाई केली तर त्याच्यावरती कारवाई असते. हे कुठल्या मीटिंगला बोलवलं आणि मीटिंगला आले नाही, त्याच्यामुळे हे जे तुगलकी फरमान जे आहे हे प्रेशरमध्ये येऊन हा सगळा निर्णय घेतला होता आणि आज कोर्टाने त्यांना दाखवून दिला. अगोदर नोटीस देता, बडतर्फ करता. एक मिनिट आपल्या सोबत श्रीकांत एकनाथ शिंदे आहेत. शिंदे साहेब, कोर्टाचा निकाल पहिल्याच वेळी आपल्या बाजूने आलेला आहे. तो निर्णय येणारच होता कारण की सत्याचा जो आहे नेहमी विजय होत असतो आणि हा सत्याचा विजय झालेला आहे. मॅडम आपल्या सोबत श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब आहेत. शिंदे साहेब, पहिलाच निर्णय जो आहे तो आपल्या बाजूने आलेला आहे. बघा, प्रत्येक वेळेस सत्याचा हा विजय होत असतो. कितीही कोणीही प्रेशर जरही आणण्याचा प्रयत्न केला तरी हे कोर्ट आहे, हे सुप्रीम कोर्ट आहे. याच्यामध्ये चुकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या चुकीच्या गोष्टी तिकडे कुठलाही खपून घेतला जात नाही आणि आम्हाला अपेक्षित होतं की कोर्ट जो निर्णय येतोय तो बाजूने देईल. जे अपात्र आहेत असं म्हणण्यात आलं होतं, त्यांना नोटीस बजावण्यात आली होती. ही नोटीस जी आहे या नोटीसीला कुठेतरी सुप्रीम कोर्टाने चपराक लावली. नक्कीच जी नोटीस दिली होती, नोटीस जर द्यायची असेल तर त्यांना एकतर 14 दिवसाचा जो कालावधी आहे तो कालावधी द्यावा लागतो. यांनी 2च दिवसामध्ये, म्हणजे आज नोटीस, उद्या लगेच अपात्र होणार, लगेच परवा तुम्ही सांगा तुमचं म्हणणं. हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी अशाच मला वाटतं वेळ काढण्यासाठी सुरू होत्या. तर वेळ जो आहे तो आता कोर्टाने काढून घेतलेला आहे. जे आमदार आहेत त्यांच्यावरती अपात्रची टांगती तलवार जी आहे ती आता दूर झालेली असं म्हणतात तरी वावटणार नाही.
मग आता पुढचे जे आहे पुढचे फटाके सरकार स्थापन होण्याचे कधी फुटतील आणि त्याचबरोबर येणं कशा रीतीने पुढची रणनीती असेल. लवकरच फुटतील आपल्याला पाहायला मिळेल. आपण सगळ्यांना त्या दिवशी आमंत्रण आहे. नक्कीच ते लवकरच नवीन सरकारचे फटाके फुटतील. एक मिनिट